भाषा विज्ञान, वर्णनात्मक आणि ऐतिहासिक या अभ्यासक्रमांतर्गत आपण या पहिल्या सत्रातील जो पहिला घटक आहे भाषेचे स्वरूप आणि कार्य, या पहिल्या घटकातील आतापर्यंत आपण भाषा एक सहज क्रिया, भाषा एक अर्जित वस्तू, ध्वनी संकेत हा भाषेचा आधार, त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक क्रियांचा संयोग असे काही मुद्दे आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर शरीरस्थित भाषा आणि शरीरबाह्य भाषा असे जे काही दोन प्रकार आहेत, हे दोन्ही प्रकार आपण बघितलेले आहेत. आज आपण भाषेचे जे काही महत्वाचं कार्य आहे संज्ञापन, या संज्ञापनाच्या अंतर्गत या संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया कोणत्या पातळीवरच्या असतात, कशा असतात, या कशा चालतात, याचा विचार आपण आज इथे प्रामुख्याने करणार आहोत. आता हा विचार करताना आपण बघितलेलं आहे की संज्ञापन हे भाषेचं रूप आहे. संज्ञापन हे भाषेचं मुख्य रूप आहे, हे आपण बघितलेलं आहे. तर ही जी संज्ञापन आहे, या संज्ञापनामध्ये क्रिया प्रतिक्रिया कशा असतात, म्हणजेच संज्ञापनामध्ये कमीत कमी दोन व्यक्ती सहभागी पाहिजे किंवा सहभागी असतात. तर हे दोन व्यक्ती, या दोन व्यक्तींमध्ये जो काही संवाद होतो, जे काही संज्ञापन होतं, हे संज्ञापन याच्यामध्ये क्रिया आणि प्रतिक्रिया कशा असतात याचाच विचार आज आपण या मुद्द्याच्या अंतर्गत करणार आहोत. आपण पाहिलं संज्ञापन याचा अर्थ काय, तर विचाराची देवाणघेवाण. एक व्यक्ती बोलतो, दुसरा ऐकतो, ऐकल्यानंतर बोलणाऱ्याला त्याला आपण असं म्हणता येईल की प्रतिक्रिया देतो. ही प्रतिक्रिया कोणत्या पातळीवरची असते, तो प्रतिक्रिया कशी देतो, हा मुद्दा या अनुषंगाने अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे. आता मगाशी मी म्हटलं की संज्ञापनामध्ये कमीत कमी दोन व्यक्ती आवश्यक आहेत. मग या दोन व्यक्ती कोणत्या, तर त्यातील एक आहे ही बोलणारी व्यक्ती आहे, बोलणारा आणि ऐकणारा, अशा या दोन व्यक्तींमध्ये हा संवाद किंवा क्रिया प्रतिक्रिया ह्या अशा गोष्टी चालतात. आता ह्या क्रिया प्रतिक्रियाचं नेमकं स्वरूप काय आहे, तर बोलणारा जो आहे, हा बोलणारा आपल्या मनातील आशय ऐकणाऱ्या व्यक्तीच्या समोर तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐकणारा काय करतो, बोलणाऱ्या व्यक्तीने जो आशय मांडलेला आहे तो स्वीकारतो आणि त्यानंतर बोलणाऱ्याला नेमकं काय सांगायचं आहे हे कळल्यानंतर तो त्या अनुषंगाने प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया म्हणजे त्याचा आशय असतो तो ही एक प्रकारचा. म्हणजेच ही जी सगळी प्रक्रिया आहे, ही सगळी प्रक्रिया कशी चालते ते आपण पाहूया थोडक्यात. तर होतं कसं, हा बोलणारा जो आहे हा एक व्यक्ती आहे, ऐकणारा हा दुसरा व्यक्ती आहे. पण या बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांमध्ये ज्या व्यवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये संज्ञापन होणार आहे, संवाद होणार आहे, ती जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था यालाच आपण संकेत प्रणाली म्हणू.
संकेत प्रणाली म्हणजेच काय, ज्या दोन व्यक्तींमध्ये संवाद होणार आहे, ज्या दोन व्यक्तींमध्ये संवाद होतोय त्या दोन्ही व्यक्ती त्यांची जी काही एक भाषिक व्यवस्था आहे, त्यांची संवादाचं जे काही एक माध्यम आहे, ते माध्यम म्हणजे त्यांची व्यवस्था, संकेत व्यवस्था म्हणूया आपण त्याला संकेत प्रणाली म्हणतात. ही संकेत प्रणाली म्हणजे दोघांचीही संकेत प्रणाली समान असली पाहिजे. संकेत प्रणाली ही समान असली पाहिजे. जर संकेत प्रणालीमध्ये समानता असेल तरच त्या दोन व्यक्तीमध्ये योग्य असा संवाद होऊ शकतो, संज्ञापन होऊ शकते. आणि जर त्यांची संकेत प्रणाली जर भिन्न असेल तर मात्र दोघांमध्ये संवाद होऊ शकत नाही. आता उदाहरण असं घेऊया की समजा एक व्यक्ती मराठी माणूस आहे आणि दुसरा हा कानडी आहे. आता मराठी ह्या भाषेची किंवा मराठीची संकेत प्रणाली किंवा संकेत व्यवस्था ही स्वतंत्र आहे. कानडीची ही संकेत व्यवस्था किंवा संकेत प्रणाली ही स्वतंत्र आहे. जेव्हा दोन भाषेची संकेत प्रणाली ही स्वतंत्र असते, एकसारखी नसते, त्यावेळेला हे दोन भाषक एकमेकांशी संकेत प्रणाली जर समान नसेल तर एकमेकांशी संज्ञापन साधू शकत नाही, कुठल्या प्रकारचा संवाद ते करू शकत नाही. आता ज्या अर्थी ते कुठले संवाद करू शकत नाही, संवाद साधू शकत नाही, त्या अर्थी त्यांच्यामध्ये विचाराची देवाणघेवाण होत नाही, विचाराची आदान प्रदान ही प्रक्रिया होत नाही. याचं कारण काय? याचं कारण असं आहे कारण दोघांची जी काही संकेत प्रणाली आहे, ज्यामधून त्यांना संवाद साधायचा आहे, ही संकेत प्रणाली ही भिन्न असते. जेव्हा संकेत प्रणाली भिन्न असते तेव्हा दोन व्यक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद आपल्याला साधता येत नाही. जर दोन व्यक्तीला आपापसात एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण जर करायची असेल तर त्या दोघांची जी काही भाषा, माध्यम म्हणून जी भाषेचा आपण इथे उपयोग करणार आहोत, ती भाषेमधील जी काही संकेत प्रणाली आहे ही संकेत प्रणाली समान असली पाहिजे. आता उदाहरणार्थ पाणी हा एक शब्द आहे. कोणता शब्द? पाणी. आता मराठी या भाषेमध्ये पाणी या शब्दाचा अर्थ काय? पेय. पेय योग्य असणारं जल, कुठले जल? पाणी हे झालं. ठीक आहे. मराठीमध्ये पाणी याचा अर्थ जल असा होतो. कुठलाही पातळ द्रव्य, कुठलाही नाही म्हणताय त्याला, की जे शेतीला उपयुक्त आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते करता येईल, पण पाणी या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो. तर पाणी या शब्दाचा जो अर्थ मी सांगितला की आपल्याला माहित आहे जल, हे आपल्या मराठी भाषेमध्ये आहे, मराठी परंपरेमध्ये आहे, समाजाने ते मान्य केलेलं आहे, बरोबर. आता कानडी या भाषेमध्ये पाणी या शब्दाला याचा अर्थ वेगळाच काय? आता उदाहरणार्थ असे काही उदाहरण देता येईल आपल्याला भाषेच्या अनुषंगाने. फक्त आपण मराठीमध्ये बघूया की मराठीमध्ये पाणी या शब्दाचा जो अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, त्याच पाण्याचं उच्चारण करताना कानडी या माणसाला, ज्याला मराठी येत नाही फक्त कानडी येते, त्याच्या पुढे मात्र त्याचा वेगळाच अर्थ जाईल. कारण त्याच्या भाषेची जी काही संकेत प्रणाली आहे ती संकेत प्रणाली वेगळी आहे, भिन्न आहे. आणि म्हणून जेव्हा दोन भाषक, वेगवेगळ्या भाषा बोलणारे दोन भाषक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद होऊ शकत नाही, कारण दोघांचीही संकेत प्रणाली ही भिन्न भिन्न असते. आता ही संकेत प्रणाली जेव्हा भिन्न भिन्न असते त्यावेळेला त्यांच्यामध्ये वैचारिक आदान प्रदान होत नाही. ते एकमेकांसमोर मांडू शकतात पण कोणाचा कोणाला समजत नाही, आणि म्हणून त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संज्ञापन होत नाही, संवाद होत नाही. आणि म्हणून ते दोघेही एकमेकाकडे नुसते पाहत राहतील, कारण त्यांना कुठले अर्थ त्याच्यातनं व्यक्त होणार नाही. आणि म्हणून दोन भाषक, दोन व्यक्ती जेव्हा एकच भाषा बोलतात, त्यांची संकेत प्रणाली समान असते, अशा वेळेला त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो, त्याच्यामध्ये संज्ञापन होऊ शकते. आता हे संज्ञापन कसं आहे ते आपण पाहूया. बोलणारा आणि दुसरा मी सांगितलं ऐकणारा. हा बोलणारा बोलतो, ऐकणारा ऐकतो. ऐकणारा बोलणाऱ्यांचं सगळं ऐकल्यानंतर आपली प्रतिक्रिया देतो. आता ही क्रिया प्रतिक्रियाच आहे, पण आता ही कोणत्या पातळीवर चालते? आता होतं कसं, बोलणारा काय करतो,
व्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेमध्ये म्हणजे आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये कोणती संकेत व्यवस्था आहे, कोणती ध्वनी व्यवस्था आहे किंवा कोणते ध्वनी आहेत त्या ध्वनीची तो निवड करतो म्हणजे त्या ध्वनींची बांधणी करतो आणि ध्वनींची बांधणी करता करता किंवा केल्यानंतर तो त्या पद्धतीनं जे ध्वनी किंवा ध्वनींचा समूह त्याने घेतलेला आहे त्या ध्वनी समूहाचं तो उच्चारण करतो म्हणजेच काय त्या पद्धतीनं तो ध्वनींची निर्मिती करतो आपल्या मुखाद्वारे ध्वनींची निर्मिती करतो बोलणारा काय करतो आपल्या मनातील जो काही आशय असेल तो आशय व्यक्त करण्यासाठी आपल्या भाषेमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये कोणत्या प्रकारचे ध्वनी आहेत त्या ध्वनीची तो निवड करतो त्याचा समूह तयार करतो आणि त्या पद्धतीनं त्या ध्वनीमध्ये तो मांडण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला तो प्रत्यक्षपणे ध्वनींची निर्मिती करतो आता ही ध्वनींची झालेली जी काही निर्मिती आहे ही निर्मिती ऐकणारा हे सगळे ध्वनी ऐकतो ऐकल्यानंतर त्याच्या भाषेमध्ये या ध्वनी समूहामध्ये कोणती संकेत प्रणाली किंवा कोणता अर्थ दडलेला आहे कोणता आशय दडलेला आहे तो आशय त्याला कळतो म्हणजे तो उलगडतो थोडक्यात बोलणाऱ्याच्या मनातील आशय त्याच्या पातळीवर तो उलगडतो आणि हे उलगडल्यानंतर हा ऐकणारा जो आहे तो प्रतिक्रिया देतो म्हणजेच काय त्याला जे काही सांगितलेलं आहे ते त्याला कळलेलं आहे की नाही हे जेव्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला तो त्याची प्रतिक्रिया देतो म्हणजेच काय इथे बोलणारा आणि ऐकणारा हे दोन घटक महत्वाचे आहेत आणि या दोन्ही घटकाच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला ही प्रक्रिया एकूण 6 पातळीमध्ये चालते आणि ही 6 पातळी समजून घेणं म्हणजेच संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया होय म्हणजे काय बोलणारा जो व्यक्ती आहे तो एक क्रिया करतो आहे ही क्रिया ऐकणारा जो व्यक्ती आहे तो समजून घेतो आहे आणि समजून घेतल्यानंतर ते जे काही व्यक्त करतो आहे ती त्याची प्रतिक्रिया असते आणि म्हणून क्रिया आणि प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या आहेत तर आपण संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया या ज्या हे जे दोन शब्द आहेत याचा अर्थ आपण इथे पाहत आहोत बोलणारा आणि ऐकणारा या दोघांमध्ये ही जी क्रिया चालते आहे ही क्रिया एकूण 6 पातळीवरची आहे ती कशी हे आपण मी आधी सांगितलेलं आहे ते पुन्हा एक वेळा सांगतो बोलणाऱ्याच्या मनामध्ये आशय निर्माण होणं ही पहिली पातळी दुसरी पातळी आहे की हा आशय तो व्यक्त करण्यासाठी त्याच्या भाषेमध्ये कोणते ध्वनी समूह आहे ही दुसरी पातळी तिसरी पातळी त्या ध्वनी समूहानुसार तो आशय व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्षपणे ध्वनी निर्मिती करतो आपल्या मुखाद्वारे ही तिसरी पातळी या 3 पातळ्या बोलणाऱ्यांच्या अनुषंगाने झाल्या आता ऐकणाऱ्याच्या अनुषंगाने 3 पातळ्या आहेत ऐकणारा काय करतो बोलणाऱ्यांनी जे ध्वनी निर्माण केलेले आहेत उच्चारण केलेले आहेत त्या ध्वनीची स्वीकृती करतो म्हणजेच काय तो ध्वनी स्वीकारतो ध्वनी स्वीकारल्यानंतर त्याच्या भाषेमध्ये ते ध्वनी समूहासाठी कोणते आशय आहेत किंवा कोणत्या आशयासाठी हे ध्वनी समूह वापरले जातात किंवा उच्चारले जातात याचा तो उलगडा करतो उलगडा केल्यानंतर 6व्या पातळीवर म्हणजे ऐकणाऱ्याच्या 3ऱ्या पातळीवर बोलणाऱ्याच्या मनातील जो काही आशय आहे तो आशय त्याला समजतो म्हणजेच काय ऐकणारा आणि बोलणारा या 2 पातळीवर एकूण 6 टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया चालते पहिले 3 टप्पे हे बोलणारा ध्वनीचं उच्चारण करण्यापर्यंत आहे आणि दुसरे जे 3 टप्पे आहेत ऐकणाऱ्याच्या संदर्भामध्ये आहे आणि हे 3 टप्पे जो ऐकणारा आहे तो ऐकणारा साधारणतः त्याला आशय उलगडला की ही किंवा हा जो एक मार्ग आहे थोडक्यात सांगूया आपण हे जे माध्यम आहे काय हे जे कार्य आहे कार्य तिथे संपतंय मग ऐकणारा काय करतो आपली प्रतिक्रिया देतो ही प्रतिक्रिया तो कधी देतो जर बोलणाऱ्यांच्या मनातील आशय त्याला कळला असेल तर अन्यथा तो प्रतिक्रिया देत नाही हा एक भाग त्याच्यातला आहे साधारणतः भाषा या संज्ञापन साधनाचा आपण जेव्हा उपयोग करतो त्यावेळेला आपल्याला प्रकाशाची गरज नाही अंधारामध्ये देखील आपण ते बोलू शकतो एकमेकांशी प्रकाशच पाहिजे असं काही नाही त्या ध्वनीच्या माध्यमातून बोलणारा व्यक्ती कोण हे देखील आपण ओळखू शकतो
त्याला काय म्हणायचं हे आपल्याला कळतं वगैरे. आणि म्हणून भाषा या संज्ञापन साधनासाठी प्रकाशाची गरज नाही. हा एक पहिला मुद्दा आपण या अनुषंगाने समजून घ्यायला पाहिजे. आणि दुसरं असं आहे, यांत्रिक प्रगतीमुळे विशिष्ट अंतरावरही आपल्याला मात करता येते. म्हणजे इथून म्हणजे आपल्या या वर्गातून सरळ अमेरिकेतील मराठी भाषकांशी आपल्याला संपर्क साधता येतो. हे कशामुळे? तर यांत्रिक प्रगतीमुळे त्याच्याशी आपल्याला संपर्क साधता येतो. पण याच्यातला मुख्य मुद्दा काय आहे की हा भाषेच्या द्वारा म्हणजे भाषेच्या साह्याने भाषेच्या माध्यमाने सूक्ष्म आणि गुंतागुंतीचा असा आशय देखील अखंडपणे आपण व्यक्त करू शकतो. म्हणजे विनासायास आपण व्यक्त करू शकतो. सूक्ष्म आणि गुंतागुंतीचा आशय देखील आपण ते व्यक्त करू शकतो. त्याचबरोबर आपण कोणताही ध्वनी कितीही वेळा उच्चारू शकतो. म्हणजे जी आपली भाषा आहे त्या भाषेच्या अनुषंगाने कोणताही ध्वनी आपण कितीही वेळा त्याचा उच्चार करू शकतो. एकदा ध्वनी उच्चारला की त्याचा साठा संपला असं होत नाही. कारण तो ध्वनी हळू उच्चारायचा की मोठ्याने उच्चारताना नेमकं कुठे थांबायचं, की ध्वनीचं उच्चारण करताना नेमकं कुठं थांबायचं, आपल्याला ध्वनी उच्चारताना कुठल्या ध्वनीवर जोर द्यायचा आहे, कशावर जोर द्यायचा आहे, हे सर्व आपल्या स्वतःच्या नियंत्रणामध्ये असते. आणि म्हणूनच एखादा आशय दुसऱ्यापर्यंत किंवा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत पुन्हा पुन्हा तेच वाक्य तोच शब्द आपण उच्चारू शकतो. म्हणजे जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला ऐकायला जात नाही तोपर्यंत आपण ही सगळी क्रिया करू शकतो. म्हणजेच काय तर चित्ररूप संज्ञापनापेक्षा ध्वनिरूप संज्ञापनाचा सर्वात मुख्य विशेष असा आहे की हे संज्ञापन म्हणजे ध्वनिरूप संज्ञापन हे दुतर्फी असते, दोन मार्गाने असते. म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा या दोन पद्धतीनं त्या दोन मार्गाने किंवा दुतर्फी हे संज्ञापन असतं. पहिला बोलतो म्हणजे बोलणारा आपण बघितलं, पहिला बोलतो आणि ते दुसरं ऐकतो आणि लगेच दुसरा बोलतो, ऐकणारा बोलायला लागतो. म्हणजेच काय लगेच दुसरा बोलतो आणि तो पहिला ऐकतो. असा श्रोता आणि वक्ता, श्रोता म्हणजे ऐकणारा, वक्ता म्हणजे बोलणारा, म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांच्या भूमिकेमध्ये ताबडतोब होणारा जो काही बदल आहे तो बदल भाषेच्या बाबतीतच शक्य आहे. बाकी इतर माध्यमांमध्ये ते आपल्याला आढळत नाही. कुणीतरी चित्र काढतो, दुसऱ्याला फक्त ते पाहायचंच असतं. ही चित्राबाबतची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया एक मार्गी आहे. म्हणजे एकाच मार्गाने चित्रकाराने चित्र काढायचं, जो कोणी चित्र बघेल त्याने तो चित्र पाहायचं आणि चित्रकाराने जे काही सांगितलं असेल तर त्याने उलगडायचं. हा एक मार्गी आहे, याला एकतर्फी म्हणतात. हा एकतर्फी संवाद आहे, एकमार्गी आहे. आता अशी जी सर्व प्रकारची सुकरता आहे ही सुकरता फक्त भाषेमध्येच आहे. आणि म्हणूनच ही सगळ्या प्रकारची सुकरता, सरळता, सोपेपणा भाषेमध्ये असल्यामुळे भाषा हे संज्ञापनाचे सर्वात महत्वाचे आणि सर्वात उपयुक्त असं साधन आहे. मानवी जीवनाची आणि एकूणच संस्कृतीची जी काही प्रगती आहे ही संपूर्ण प्रगती केवळ भाषेमुळे शक्य झालेली आहे, भाषेमुळे झालेली आहे. भाषेने मानव घडवला कारण मानवाने भाषा घडवली. भाषा कोणी निर्माण केली? मानवाने. भाषा कोणी घडवली? मानवाने. म्हणजेच काय भाषेने मानव घडवला. म्हणजेच काय आधीच्या पिढीने भाषेच्या माध्यमातून जे काही ज्ञानसंचय केलेला आहे हे संपूर्ण ज्ञानसंचय येणाऱ्या पिढीकडे त्यांनी सुपूर्द केलं. म्हणजे माणसाने माणसाकडे ज्ञान सुपूर्द केलं आणि ते भाषेच्या माध्यमातून. आणि म्हणूनच असं म्हणता येतं की भाषेने मानव घडवला म्हणजे माणूस घडवला कारण माणसाने भाषा घडवली. असा हा माणूस आणि भाषा या दोघांमध्ये परस्पर संबंध आहे. विचार करणारा आणि बोलणारा प्राणी म्हणजे माणूस. माणसाची व्याख्या अशी केली जाते
की विचार करणारा आणि बोलणारा असा जो काही प्राणी आहे तो प्राणी म्हणजे माणूस किंवा मानव, अशी मानवाची किंवा माणसाची व्याख्या केली जाते. कोणता तरी विचार किंवा आशय असल्याशिवाय, कोणता तरी विचार किंवा आशय असल्याशिवाय भाषाच होऊ शकत नाही. कारण भाषेमध्ये महत्वाची गोष्ट काय, आशय असला पाहिजे किंवा विचार असला पाहिजे, आणि ते जर नसेल तर ती भाषा होऊ शकत नाही. आणि भाषा असल्याशिवाय विचार प्रकट करता येत नाही. जे बघा, आशय असल्याशिवाय किंवा विचार असल्याशिवाय भाषा होऊ शकत नाही, आणि भाषा असल्याशिवाय विचार किंवा आशय व्यक्त करता येत नाही. असा हा या दोघांमध्ये परस्पर संबंध आहे. आणि म्हणूनच हा जो संबंध आहे, हा संबंध अतिशय बारकाव्यानं आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि याच अनुषंगानं मी मांडणी केली आज संज्ञापनातील क्रिया प्रतिक्रिया या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलणारा आणि ऐकणारा हे दोन घटक अतिशय महत्वाचे आहेत. या दोन्ही घटकामध्ये या दोन्ही घटकाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी म्हणजे बोलणारा, तुम्ही ऐकणारे म्हणजे श्रोते म्हणजे ऐकणारे, विद्यार्थी म्हणजे ऐकणारे, म्हणून श्रोता आणि वक्ता या दोघांमध्ये जो संबंध आहे किंवा जी विचाराची आदान प्रदान आहे किंवा जो आशय एकमेकाला समजून घ्यायचा आहे त्याचा आधार आहे भाषा. आणि या भाषेमध्ये या ज्या काही प्रतिक्रिया आहेत, बोलणारा आणि ऐकणारा यांच्यामधले ज्या काही आशय व्यक्त करणे आणि आशय समजून घेणे या क्रिया प्रतिक्रिया आहेत. आणि आशय समजल्यानंतर त्या व्यक्त करणे, त्या अनुषंगाने व्यक्त करणे म्हणजे प्रतिक्रिया देणे, या गोष्टी भाषेमध्ये अतिशय महत्वाच्या असतात. आता या दोन गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो, मानव आणि इतर प्राणी, या दोन्ही घटकामध्ये विचाराची, अर्थाची, संकेताची देवाणघेवाण चालू असते. पण विचाराची किंवा अर्थाची ही जी काही देवाणघेवाण आहे किंवा संकेताची जी काही देवाणघेवाण आहे, ही देवाणघेवाण माणूस, माणसाची व्यवस्था आणि इतर प्राण्यांची व्यवस्था या दोन्हीमध्ये भिन्न भिन्न असल्याचे आपल्याला जाणवते. आणि आपण ते इथून पुढच्या भागामध्ये आपण ते पाहणार आहोत की मानवेतर प्राण्यांची भाषा म्हणजे माणसा व्यतिरिक्त जे इतर प्राणी आहेत, इतर पक्षी आहेत, त्यांची नेमकी भाषा कशी असते, त्याची भाषा असते का, असते तर त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, आणि माणसापेक्षा त्या प्राण्यांच्या भाषेचं नेमकं वेगळेपण कसं आहे हेही आपण या अनुषंगाने बघणार आहोत. तर यामध्ये मुद्दा आहे आपला मानवेतर प्राण्यांची भाषा. आता मानवेतर प्राण्यांची भाषा म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगितलं की जो माणूस आहे, माणूस हाही प्राणीच आहे. या विश्वामध्ये असंख्य प्राणी आहेत, माणूस हाही प्राणी आहे, पण माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण काय, माणसाची भाषा. त्या भाषेद्वारा माणूस हा व्यक्त होत असतो. भाषा ही एक संकेत प्रणाली आहे, आपण आधी पाहिलेलंच आहे. प्राण्यांची भाषा देखील ही संकेत प्रणालीवर आधारलेली असते. पण या दोन्हीमध्ये भेद एकच आहे की मानवाची जी काही भाषा आहे त्याच्यामध्ये असंख्य अशी संकेत प्रणाली आहे, अमर्यादित. आणि इतर प्राण्यांची भाषा आहे त्याची संकेत प्रणाली आहे ती मर्यादित आहे. त्याच्यामध्ये एका ध्वनीला एकच अर्थ आहे. आपल्याकडे असे अनेक ध्वनी आहेत, ध्वनीचा समूह तयार केला वेगळाच अर्थ व्यक्त होतो. हा तर भेद आहे खऱ्या अर्थाने मानव आणि इतर प्राण्यांच्या भाषेमध्ये किंवा संकेत प्रणालीमध्ये. आणि म्हणूनच पूर्वी जसा माणूस असेल, पूर्वीचा माणूस आणि आजचा माणूस हा जमीन आसमानामध्ये फरक आहे. जमीन आसमानामध्ये जसा फरक असतो तसा फरक आहे. कारण आजचा माणूस हा प्रगतिशील आहे, पूर्वीचा माणूस प्रगत असा नव्हता, तो अप्रगत होता. पण भाषेच्या द्वारा त्याने जे काही मिळवलं, जे ज्ञान त्याने संपादन केलं, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हा सगळा वसा दिला, त्यातून स्वतःची त्यांनी प्रगती केलेली आहे. आणि आज ज्या स्तरावर तो आहे हे स्तर त्याला भाषेमुळेच प्राप्त झालेला आहे. ही गोष्ट देखील आपल्याला या निमित्तानं समजून घ्यावी लागेल. प्राणी पूर्वी 1000 वर्षापूर्वी प्राण्यांची संकेत प्रणाली जेवढी होती तेवढी आजही तशीच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. कावळा काव काव करतो, चिमणी चिव चिव करते, हे सगळ्या गोष्टी आपण ऐकतो. मांजर म्याव म्याव करते, जनावर वेगवेगळे गाय
बैल काय म्हैस वगैरे असेल वेगळ्या पद्धतीने ओरडतात, तर त्याच्या ओरडण्याचं एका ओरडण्याचा किंवा एका ध्वनीचा एक विशिष्ट अर्थ आहे, तो फक्त त्यांनाच कळतो. दुसरी एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये अशी आहे की मानव आणि इतर प्राणी या दोन्हीमध्ये, या दोन्हीचा जेव्हा आपण विचार करतो भाषेच्या अनुषंगाने, तेव्हा माणूस हा भाषा ही जी गोष्ट आहे ही तो प्रयत्नाने मिळवतो, प्रयत्न साध्य आहे. भाषा ही माणसासाठी प्रयत्न साध्य आहे, ती जन्मजात नाही आहे. ती जन्मजात असती तर जगामध्ये जेवढा काही माणूस आहे, वेगळ्या भागामध्ये माणूस आहे, या सगळ्यांमध्ये किंवा या सगळ्यांची जी काही संकेत प्रणाली आहे ही समान असते. म्हणजे मी जे पाणी या शब्दाचा जो अर्थ घेतो तोच अर्थ अमेरिकेतील माणसाने घेतला असता, इंग्लंड मधल्या माणसाने घेतला असता, जपान मधल्या माणसाने घेतला असता, रशिया मधल्या माणसाने घेतला असता, कारण भाषा ही जन्मजात असती तर. पण असं होत नाही. याचं कारण काय? भाषा ही जन्मजात नाही. भाषा ही जी संकेत प्रणाली आहे ही संकेत प्रणाली मानवाच्या बाबतीत ही जन्मजात नाही, ही त्याला प्रयत्नाने साध्य करावी लागते, आत्मसात करावी लागते. तर इतर प्राण्यांच्या संदर्भामध्ये त्यांची जी काही संकेत प्रणाली असते ती संकेत प्रणाली ही जन्मजात असते. समजा चिमणी आहे, चिमणी चिव चिव करते, कावळा काव काव करतो, कावळा म्याव म्याव करतो का? नाही करत. मांजर काव काव करते का? नाही करत. मांजर म्याव म्यावच करतो, कावळा काव कावच करणार. आणि ह्या सगळ्या ज्या काही ध्वनी आहेत हे सगळे ध्वनी त्यांना जन्मजात प्राप्त झालेले असतात, आणि जन्मतः ते प्राप्त झाल्यामुळे त्यांचे संवाद म्हणता येणार नाही त्याला, किंवा एखादी काय म्हणता येईल की एखादं संकट त्यांच्यावर आलेलं आहे, अडचण निर्माण झालेली आहे, अशा वेळेला एक विशिष्ट ध्वनी ते निर्माण करतात. आणि त्या ध्वनीचा कावळाचा असेल तर कावळा त्याचा अर्थ समजून घेतो, चिमणी असेल चिमणी अर्थ समजून घेतो, आणि एकमेकाच्या मदतीला ते येतात. एवढंच ते आहे. म्हणजेच काय, मोजके ध्वनी आणि त्याचे मोजके अर्थ हे जे आहे हे इतर प्राण्यांच्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. आणि मानवी प्राण्यांचं वैशिष्ट्य काय? जरी मर्यादित ध्वनी संख्या असली पण या मर्यादित ध्वनी संख्येच्या आधारानं ते अमर्यादित अशा रचना, अर्थपूर्ण रचना ते करतात, ते करू शकतात. म्हणजे इतकी क्षमता या मानवी भाषेमध्ये आहे. आणि म्हणूनच आज आपण या निमित्ताने मानवेतर प्राण्यांची जी काही भाषा आहे तिचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपण समजून घेतलं आहे. थोडक्यात मी सांगेन, आशय व्यक्त करण्यासाठी साधन म्हणून ध्वनीचा उपयोग फक्त माणूस करतो असा एक प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे ध्वनीचा उपयोग माणूस करतो असा जरी असला तरी पशु पक्षी देखील त्याचा उपयोग करू शकतात, ते करीत असतात. पशु पक्ष्यांसारखे सजीव प्राणी नाना प्रकारचे आवाज नेहमीच काढत असतात, आणि या आवाजामुळे त्यांची जी काही ओळख आहे ती ओळख कित्येकदा पटू शकते. म्हणजे चिवचिव असेल तर चिमणीचा आवाज, काव काव कावळ्याचा आवाज, कुहू कुहू कुकिळीचा स्वर, तर वाघाची, सिंहाची, बैलाची ही आयाळ किंवा ढरकाळे, घोड्यांचे किंकाळणे, हत्तीचा चित्कार, कुत्र्याचे भुंकणे, मांजराचे गुरगुरणे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्वांवरून विशिष्ट ध्वनी निर्माण करण्याचे सामर्थ्य जर पशु पक्ष्यांमध्ये आहे हे जरी मान्य करावे लागत असले तरीही पानांची सळसळ, झऱ्यांचा खळखळाट, समुद्राची गर्जना, ढगांचा गडगडाट असे निसर्गातल्या इतर घटकांची ध्वनीही आपल्या नेहमीच्याच परिचयाचे असतात. पशु पक्ष्यांच्या आवाजाचे निरीक्षण जर आपण केले तर आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या प्रसंगी त्यांच्या आवाजात बदल होत असतो. स्वतःशी खेळताना होणारा कुत्र्याचा आवाज, दुसऱ्या कुत्र्याशी भांडताना होणारा आवाज, भीतीमुळे होणारा आवाज, यासारख्या अनेक कारणामुळे कुत्रा किंवा इतर प्राणी हे वेगवेगळे आवाज काढत असतात. आता त्या त्या प्रसंगी विशिष्ट भावना व्यक्त करण्यासाठी अशा प्राण्यांचा आवाज बदलत असतो. आता संज्ञापनाचे अतिशय प्राथमिक स्तरावरचे जे काही काम आहे ते काम पशु किंवा पक्षी हे करू शकतात. हे जरी खरं असलं तरी असे असूनही किंवा असे असले तरी ठराविक प्रकारच्या भावना प्रकट करण्यापलीकडे त्यांची मजल जाऊ शकत नाही. विशिष्ट ठराविक असलेल्या ज्या भावना आहेत त्याच ते फक्त व्यक्त करू शकतात. वेगवेगळ्या ध्वनींचा संयोग करणे किंवा संयोग करून शब्द उच्चारणे किंवा अनेक शब्दांच्या सहाय्याने वाक्य उच्चारणे हे फक्त माणसाला शक्य आहे, फक्त माणूस करू शकतो.
हे प्राण्यांना जमत नाही. पोपट, साळुंखी यासारखे जे काही पक्षी आहेत ते शब्द उच्चारतील, नाही असं नाही, उच्चारू शकतातही, हे आपण पाहिलेलं आहे. पण पक्ष्यांना माणसाने जे पढवलेलं आहे, जे शिकवलेलं असतं तेवढेच शब्द ते उच्चारतात किंवा त्याचे अनुकरण करतात. स्वतःच्या मनाने विचार करून स्वतंत्रपणे बोलण्याची क्षमता मात्र ह्या प्राण्यांच्या ठिकाणी नसते. म्हणून मांजर, कुत्रा यासारखे पाळीव जे पशु आहेत किंवा वाघ, सिंह, हत्ती यासारखे वन्य पशु जे आहेत ते सरावाने आपण शिकवलेल्या हालचाली करू शकतो किंवा त्या आज्ञापालनही करू शकतो, हे सत्य आहे. परंतु त्यांच्या अशा कृतीलाही मोठी मर्यादा असते आणि ही मर्यादा ही आपण एका अर्थी समजून घेतो. एकंदरीने काय तर पशु किंवा पक्षी विचार करू शकत असले तरी मुखावाटे ध्वनी निर्माण करू शकत नाही किंवा असे वेगवेगळे ध्वनी ते मर्यादित ध्वनी निर्माण करू शकत असले तरी सुव्यवस्थित अशी जी काही भाषा आहे, ही सुव्यवस्थित अशी भाषा फक्त माणसालाच साध्य झालेली आहे. फक्त माणूसच ती भाषा निर्माण करू शकतो. म्हणूनच माणूस म्हणजे बोलणारा प्राणी अशी त्याची व्याख्या केली जाते.